अचानक कोणी सोडून जात नाही बरं का. त्यांचं आधीच ठरलेलं असतं, त्यांना व्यक्तीही भेटलेली असते, फक्त आपल्याला उशिरा समजतं. त्यांना कोणीतरी भेटलेलं असतं, ते आपल्या चुकीची वाट बघत असतात. आपण चुकलो की मग आपल्यावर सगळा ब्लेम टाकून निवांत बाजूला व्हायला ते लोक मोकळे होतात. आपलं झुरणं, आपलं मरणं, आपलं रडणं त्यावेळेस सगळं निष्फळ ठरतं. मग अशा नात्यातून कधीही बाहेर पडलेलं चांगलंच. कारण सोडणाऱ्याला फक्त एक कारण लागतं आणि टिकवणाऱ्याला तेच कारण धरून ठेवून आपल्याला सोबत करायला आवडतं. खरं प्रेम करणाऱ्या मुलामुलींची स्वप्न कधी कधी फक्त याच गोष्टीमुळे थांबवली जातात की त्या मुलाकडे पैसा नाहीये, त्या मुलाकडे घर नाहीये, त्या मुलाकडे नोकरी नाहीये, तो वागायला कसा आहे नाही. पण कोणीही हे बघत नाही की जर आपण आपल्या मुलीचं लग्न जर दारू पिणाऱ्या मुलाशीच केलं तर पुढे काय. जर त्याची जमीन जुमला आत्ता आहे पण पुढे जाऊन त्याने बिझनेस पायी सगळंच गमावलं तर. जातीचं काय हो, जात समाजाने तयार केलेली आहे, त्याच्याबद्दल मी बोलू शकत नाही. पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, फायनान्शियल बाकीच्या कंडिशन्स आहेत, तो जर तुमच्या मुलीसाठी हे सगळं करायला तयार आहे तर एकदा त्या मुलाचा विचार करायला काय हरकत आहे. कारण दारुड्या मुलाबरोबर लग्न लावून रोज मार खाण्यापेक्षा आणि आपल्या मुलीला रोज घरी घेऊन येण्यापेक्षा कधीही गरिबाच्या घरात चटणी भाकरी खाऊन स्वाभिमानाने जगणारी मुलगी ही प्रत्येक बापाला नक्कीच बघायला आवडेल, हो ना. तुमच्यावर रागावतात, रुसतात, हक्काने तुम्हाला बोलतात तीच माणसं जी तुम्हाला गमवायला घाबरतात. उगीचच कोण कोणासाठी स्वतःचा जीव तरफडवत बसत नाही बरं का. म्हणजे जेवलीस का, झोपलीस का, उठलीस का, हे असे प्रश्न विचारायला कोणालाही टाइमपास चालतो. पण जे मनापासून प्रेम करतात ना ते आपल्याशी हक्कानं भांडतात, आपल्या चुकीला प्रत्येक ठिकाणी बोट दाखवतात की तू इथे इथे चुकली आहेस, तू इथे चुकला आहेस. याला खरं प्रेम म्हणतात. त्यामुळे ही जर विचारणारी, तुम्हाला जाब विचारणारी व्यक्ती जर तुमच्या आयुष्यात असेल ना, तिला कधीही गमावू नका. कधीही तिच्या प्रश्नांना इरिटेट होऊन जाऊ नका की हा काय मला सतत स्टॉक करतोय, किंवा ही काय मला सतत विचारतीये, ही काय फालतूचा हक्क दाखवतीये. नो, ते प्रेम असतं. कळणाऱ्याला ते कळतं, बाकीच्यांना ते ओव्हर थिंकिंग वाटतं. तुमच्या आयुष्यात आहे का कोणी असं? नक्की त्याला शेअर करा.